2029 मध्ये विशाल पाटील खासदार नसणार. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा. सांगलीच्या जजचं अध्यक्षपद ज्यांनी ज्यांनी घालवलं त्यांचा कार्यक्रम होणार, पडळकरांचा इशारा. 2029 मध्ये सांगलीमध्ये भाजपचा खासदार झाला पाहिजे अशी शपथ घ्या. सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकरांचं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन. महाराष्ट्रामध्ये आम्ही काही वाटे करू आणि भाऊबंदकीचे पक्ष पाहिले आहेत. मंत्री आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका. अजित पवारांनी ज्या काँग्रेससोबत अनेक वर्ष सत्तेचा गाडा हाकला त्या दादांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाप्रती इतकी टोकाची भूमिका का? बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं उमेदवार दिल्यानंतर रामदास आठवलेंची टीका. राजकीय पक्षांनी आपापले निर्णय घ्यायचे असतात. कोण विजयी होणार हे जनता ठरवेल. काँग्रेसनं बारामतीमध्ये दिलेल्या उमेदवारावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझं दुःख मनाच्या तळघरामध्ये कोंडलं. बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवारांची भावूक प्रतिक्रिया. तर काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांच्या विरोधात आकाश मोरेंचा अर्ज. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया. कर्तृत्ववान व्यक्ती गेल्यानंतर तिथे निवडणूक का झाली पाहिजे? राहुरीमध्ये होणारी निवडणूकही भावनिक, तिथेही तोच विचार करणं गरजेचं. संभाजीराजेंची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारी अर्ज सभेतील व्हिडिओ ट्विट करत पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंचा सुनील तटकरेंवर निशाणा. सुनेत्रा पवारांच्या भाषणाच्या वेळेला तटकरे किती सिरियस आहेत असं म्हणत लवांडेंची टीका. त्यांचा पक्ष ताब्यात घेण्याचा संबंध नाही. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका. अजित पवार यांच्यासोबत ती चर्चा सुरू होती. भविष्यात चर्चा होईल का याबाबत आज सांगता येणार नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट. राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये फडणवीसांच्या फोननं ट्विस्ट. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरेंची माघार. गोविंद मोकाटेंना उमेदवारी. तर मतदारसंघाच्या प्रश्नावर भाजपसोबत सकारात्मक चर्चा. फडणवीसांच्या विनंतीला मान दिला, तनपुरेंकडून स्पष्ट. शरद पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. तर रामदास आठवले, ज्योती वाघमारे, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांचाही खासदारकीचा शपथविधी संपन्न. इच्छा असूनही राज्यसभेची जागा लढू शकलो नाही. आदित्य ठाकरेंनी सुद्धा हाच मुद्दा लावून धरला होता. संजय राऊतांची प्रतिक्रिया. माझ्यात आणि आदित्य ठाकरेंमध्ये मतभेद नाहीत, राऊतांची प्रतिक्रिया. राज ठाकरे मोठ्या मनाचे नेते आहेत. स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात भविष्यात निर्णय होणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया. मी गावाकडे आलो की काहींना पोटदुखी होते, मात्र मी आरोपांना कामाने उत्तर देतो. ठाण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. अजितदादा म्हणाले होते, शिंदे सर्वात जास्त सह्या करणारे मुख्यमंत्री. एकदा शब्द दिल्यानंतर माघार घेत नाही. लोकांचे पैसे आहेत, त्यामुळे लोकांसाठी सह्या करतो. ठाण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. महार वतनाच्या जमिनीवरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जुंपली. मी जमीन खरेदी केली तेव्हा खडसेंनी तक्रार का केली नाही? गिरीश महाजन यांचा सवाल. तर महाजन हे त्यावेळेला आमचे बाळ होते, त्यामुळे तक्रार केली नाही, खडसेंची टीका. महापुरुषांबद्दल तथ्यहीन वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. नितेश राणेंच्या वक्तव्यावरून संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शिवराज सेक्युलर नेते नव्हते असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पात्र लाडक्या बहिणींना लाभापासून कोणीही वंचित ठेवू शकणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. भाजप नेते आणि मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी शिंदेंच्या शिवसेनेत. खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सायनमध्ये पक्षप्रवेश. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षामध्ये प्रवेश देण्याची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुनगंटीवारांची घोषणा. मोंडू खराची पत्नी कल्पना खरातचा राहता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. 4 तारखेला अर्ज केल्याची माहिती. शेतकऱ्याची लुबाडणूक आणि सावकारी प्रकरणामध्ये भोंदूसह पत्नीवरही गुन्हा. जामिनावर 10 तारखेला सुनावणी. भोंदू अशोक खराच्या विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. खराच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून तपासाला सुरुवात. सर्व कागदपत्र मागवल्यानंतर ईडीकडून गुन्हा दाखल. समता पतसंस्थेचे अशोक खरातला सर्वाधिक मेसेज. जानेवारी महिन्यामध्ये सर्वाधिक मेसेज केल्याची माहिती. समता पतसंस्थेच्या खात्यांच्या माध्यमातून सर्वाधिक व्यवहार जानेवारीमध्ये झाल्याचा संशय. शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये महिला अधिकारी रडारवर. तत्कालीन महिला अधिकारी आणि भोंदूचा संबंध. एसआयडी तपासातून समोर. सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये असताना प्रशासकीय पातळीवर भोंदूला मदत केल्याचा संशय. महिला अधिकारी आणि खरातमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती.
भोंदू खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे. अशोक खरातला कडक शिक्षा करण्याची गौतमी पाटीलची मागणी. आपल्याकडे अशा घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजे. भोंदू खरातवर विचारलेल्या प्रश्नावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया. शिर्डी जमीन फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरणामध्ये आरोपींना न्यायालयीन कोठडी. अटकेतील आरोपी अरविंद बावके, किरण सोनवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर खरातची पत्नी कल्पना खरात, अरविंद बावके, किरण सोनवणे, अशोक तांबेवर गुन्हा दाखल. मंत्रालयामध्ये लाच घेणाऱ्या विलास लाड याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 6,67,000ची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी मागितली लाच. खारघर परिसरात ट्रॅप रचून एसीबीची कारवाई. मी स्वतः रॅपिडो बाईक बुक केली. जर रॅपिडो बंद आहे तर मुंबईमध्ये कशी सुरू? गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल. याचा पुरावा मी प्रताप सरनाईक यांच्याकडे दिलाय. सदावर्तेंची माहिती. पुण्यातील 75 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती राज्य सरकारकडून रखडली. परदेशी शिक्षणासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणारी राज्य शासनाची शिष्यवृत्ती प्रलंबित. काँग्रेसच्या अक्षय जैन यांचा आरोप. दादरच्या संयुक्त महाराष्ट्र दालनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं ठिय्या आंदोलन. दालनाकडे मुंबई पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. तर संयुक्त महाराष्ट्र दालनामध्ये सध्या कबुतरांची शाळा भरते. ठाकरेंच्या नगरसेविका किशोरी पेडणेकरांची टीका. करमाळा पंचायत समितीमध्ये महापुरुषांचे फोटो नसल्यानं आमदार नारायण पाटील समर्थक आक्रमक. स्वतः पंचायत समितीमध्ये जात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले. कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपचे मनोमिलन. शिवसेना आणि भाजपच्या मनोमिलनामुळे पालिकेमध्ये तिन्ही सभापती बिनविरोध. स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी, शिक्षण समितीपदी भाजपचे अभिजित थरवळ, तर महिला बाल कल्याण अध्यक्षपदी शिवसेनेच्या सारिका जाधव यांची वर्णी. गोरेगावमधील मरियामा शोभायात्रेमध्ये झालेल्या राडा प्रकरणी किरीट सोमय्यांची घटनास्थळी भेट. पीडितांनी सोमय्यांकडे तक्रारीचा पाढा वाचला. राड्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा पीडितांचा आरोप. धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांना 13 महिन्यानंतर जामीन मंजूर. एका तरुणाला केलेल्या मारहाण प्रकरणामध्ये दादासाहेब खिंडकर 13 महिन्यांपासून हर्सुल कारागृहामध्ये बंद होते. छत्रपती संभाजीनगरमधील सिडको N12 मधील कचरा डेपोला नागरिकांचा विरोध. दुर्गंध पसरत असल्यानं कचरा डेपो हटवण्याची नागरिकांची मागणी. एमआयएमनं आंदोलन करत कचरा डेपोला केला विरोध. ऊसतोड कामगारांना प्रतिटन ऊसतोडणीसाठी 500 रुपये, तर प्रसूती होणाऱ्या ऊसतोडणी कामगार मातांसाठी 25,000 रुपये देण्याची मागणी. मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचं आमरण उपोषण. वंचित बहुजन आघाडीचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. वंचितकडून गॅस टंचाईबाबतचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं. यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून झुणका भाकर आंदोलन करत गॅस टंचाईबाबत संताप व्यक्त. चुलीवर झुणका भाकर तयार करत सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त. जळगावच्या पाथरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेची बदली थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचं जिल्हाधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन. पाथरी इथल्या जिल्हा परिषद शिक्षिका उज्ज्वला सावकार यांची बदली रद्द करण्याची मागणी. परभणी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी तरुणांचं जलकुंभावर चढत शोले स्टाईल आंदोलन. पांगरा आणि लासीना ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करत गुन्हे दाखल करण्याची मागणी. पनवेलमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना नाहक त्रास. पालिकेमधील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट. पाणी प्रश्नावर तातडीनं तोडगा काढण्याची म्हात्रेंची मागणी. मुंबईमध्ये बळीराम हिरे आर्किटेक्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. खेरवाडी पोलीस ठाण्याच्या बाहेर मनसेसह विद्यार्थ्यांचं आंदोलन. बळीराम हिरे कॉलेजनं गुणपत्रिका न देता फसवणूक केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जोरदार प्रचार. तमिळनाडूच्या मदुराई दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामा श्रीनिवासन यांच्यासाठी रोड शो. मोहन भागवत आणि त्यांचे प्रचारक स्वतः लग्न करून मुलं जन्माला का घालत नाहीत? मोहन भागवत यांनी कृती करून लोकांपुढे उदाहरण ठेवलं पाहिजे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा मोहन भागवत यांना खोचक टोला. हिंदू लोकसंख्येच्या मुद्द्यावरून अविमुक्तेश्वरानंद यांचं मोहन भागवत यांना उत्तर. लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांची मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी फेटाळली. जजेस इन्क्वायरी ऍक्ट 1968 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत निर्णय घेतला. राज्यसभेनंतर लोकसभेतही नोटीस फेटाळली. उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील जलसाठा 10% घटला. उन्हाच्या तडाख्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला. पाणीसाठा 47%वरून 37%वर. गेल्या वर्षी या कालावधीमध्ये मुंबईचा पाणीसाठा 33% इतका होता. मुंबई महानगरपालिका ई-ऑफिस AI तंत्रज्ञानावर भर देणार. पाणीपुरवठा प्रकल्पही वेळेमध्ये पूर्ण करण्यावर विशेष भर असणार. आढावा बैठकीमध्ये आयुक्त अश्विनी भिडेंनी सविस्तर कामांचा आढावा घेतला.
विरार रेल्वे स्थानकामध्ये 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम पूर्ण. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 5 यांची लांबी रुंदी वाढवली. या विस्तारामुळे विरारहून धावणाऱ्या 15 डब्यांच्या लोकल सेवा लवकरच सुरू होणार. गडचिरोलीमध्ये 700 क्विंटल धान्यसाठा आदिवासी विकास महामंडळाच्या दुर्लक्षतेमुळे लाखो रुपयांचं नुकसान. या नुकसानीला जबाबदार कोण? शेतकऱ्यांचा इशारा. आरटी प्रवेशाची ऑनलाईन सोडत जाहीर. राज्यातील 8,701 शाळांमध्ये 1,14,000 जागा. पुण्यातील बिबेवाडीमधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शाळेला सर्वाधिक पसंती. स्वातंत्र्यानंतरही 78 वर्ष उलटूनही आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण. बदलापूरच्या सामटोली ग्रामपंचायत हद्दीमधील प्रकार. 1 कोटी खर्चूनही आदिवासी बांधवांपर्यंत पाणी पोहोचलंच नाही. जालना शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी-तुमरी. सर्वसाधारण सभेमध्ये महात्मा फुले मार्केट उभारणीच्या प्रश्नावर चर्चा करताना भाजप शिवसेना नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक. नागपुरातील 14 वर्षांच्या अथर्व मनोरे अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये तिघांना अटक. शेजारी राहणाऱ्या जयराम यादव या मित्रांनाच खंडणीसाठी अपहरण केलं होतं. आरोपीने केलेल्या मारहाणीमध्ये अथर्वचा मृत्यू झाला होता. नाशिकच्या सातपूरमधील महिलांचं लैंगिक शोषण प्रकरण. आरोपी रवींद्र एरंडेला 4 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी. पोलीस तपासामध्ये पेन ड्राईव्ह आणि काही प्राण्यांचे अवयव सापडले. बुलढाणा जिल्ह्यातील धाडमध्ये दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसर हादरला. एकाच कुटुंबातील आईसह 4 मुलांना विषबाधा. 3 लहानग्या बहीण भावांचा मृत्यू तर आई आणि एका चिमुकलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय. नाशिकच्या सिन्नरमधील ठाणगावात रेशनच्या तांदळामध्ये प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ केल्याचा ग्रामस्थांचा दावा. मात्र तांदूळ फोर्टिफाईड राईस असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट. नवी मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक राम यादव यांच्यावर महिलेचा हल्ल्याचा प्रयत्न. आपल्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित आहे. राम यादव यांची प्रतिक्रिया. एकाच दिवशी 3 हत्या. शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यानं नागरिक संतप्त. कौलापूर यात्रेमध्ये धक्का लागल्याने एकाची हत्या तर कुपवाडामध्ये एकाच दिवसामध्ये 2 हत्या झाल्या. पुण्याच्या चाकडमध्ये बारामतीहून कार विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची बनावट नोटा देऊन फसवणूक. टोळीला चाकड पोलिसांनी केली अटक. कारवाईमध्ये 42 लाखांची बनावट रोकड जप्त. अकोल्यामध्ये नाल्याच्या पाण्याचा वापर हॉटेल व्यावसायिकाकडून होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. नाल्याच्या पाण्याचा वापर हॉटेलसाठी केला जात असल्याचा आरोप. कल्याण पूर्वेतील स्कायवॉकवर दुचाकी चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर. व्हिडिओ व्हायरल होताच प्रवाशांकडून संताप. नांदेडमध्ये सोनू कल्याणकरची हत्या. प्रेम प्रकरणातून सोनूच्या वडिलांच्या तक्रारीवरून 6 जणांवर गुन्हा दाखल. प्रेयसीच्या भावानं जेलमधून बदला घेतल्याचा आरोप. वाशिमच्या सुरकंडीमध्ये पाण्याच्या शोधामध्ये 4 नीलगाय विहिरीमध्ये पडल्या. वाशिम वन विभागाकडून नीलगायींचं यशस्वी रेस्क्यू. नाशिकच्या गंगापूर रोडवरील काही जुनी झाडं तोडण्यावरून नागरिक आमने सामने. रस्त्यावरील मधोमध असलेलं झाड तत्काळ तोडण्याची काही नागरिकांची मागणी. तर हे जुने झाड तोडू नये अशी मागणी करत काही नागरिकांची झाडाखालीच प्रार्थना.